नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघताय डेली करंट अफेअर लेक्चर सिरीज 2025. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपल्याला डेली करंटचे व्हिडिओ भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे आपले डेली करंटचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. विद्यार्थी मित्रांनो, काय आपला पहिला प्रश्न? टॅपिओमा ओनेल ही मुंग्याची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात आढळली? तर कोणती प्रजाती आहे विद्यार्थी मित्रांनो? टॅपिओमा ओनेल ही कशाची? तर मुंग्याची नवीन प्रजाती. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. तर कोणत्या राज्यात आढळून तर कर्नाटकमध्ये. कोणती? तर टॅपिओमा ओनाली ही आहे मुंग्याची नवीन प्रजाती. तर कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील पश्चिम घाटातील घाट प्रदेशात मुंग्यांची ही प्रजाती शोधली आहे. तर कुठे शोधली आहे? तर कर्नाटकामध्ये. कोणत्या जिल्ह्यात? तर कोडगू जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वायुसेनेच्या खालीलपैकी कोणाचे पश्चिम वायू कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. याचं उत्तर आहे जितेंद्र मिश्रा यांची काय? तर नियुक्ती करण्यात आली. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो? तर त्यांनी एअर मार्शल पंकज सिन्हा यांची जागा घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, अशा दररोजच्या आपल्या डेली करंटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. गुजरात सरकारनं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून 34वा जिल्हा निर्माण करणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये बनासकांठा. कोणता? तर बनासकांठा या जिल्ह्याचे विभाजन करून विद्यार्थी मित्रांनो 34वा जिल्हा निर्माण करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 34वा जिल्हा कोणता असणार आहे? तर वाव थराद हा 34वा जिल्हा असणार आहे गुजरातमधला. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे मुख्यालय हे कोणतं असणार आहे? तर त्याचे मुख्यालय थराद असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षातच ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आपल्या सरळ सेवा भरती असेल, इतर महत्त्वाच्या परीक्षांमध्ये असेल, त्या विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला दिसणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे, 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्राप्त झाला आहे? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C मध्ये आपल्या. तर 4 जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर कोणाकोणाला झाला आहे? तर डी गुकेश बुद्धिबळाशी संबंध आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, होय वर्ल्ड चॅम्पियन आहेत, नुकतेच वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत. तर प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक आहेत. तर प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक आहेत. परमप्रीत सिंग आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे हॉकीशी संबंधित आहेत. आणि मनू भाकर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, नेमबाजी संबंधित आहेत मनू भाकर. विद्यार्थी मित्रांनो, डी कुकेश महत्त्वाचे आहे, लक्षातच ठेवायचं आहे, बुद्धिबळाशी संबंधित आहे, वर्ल्ड चॅम्पियन ठरलेले आहे आणि सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन ठरले आहेत ते. विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024मध्ये महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे तर पाठच करून ठेवायचं आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र समितीमधला आपले प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर महाराष्ट्रातील किती जणांना भेटला आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा ऑप्शन क्रमांक C मध्ये महाराष्ट्रातील 4 जणांना पुरस्कार भेटला आहे. तर कोण आहेत ते? स्वप्नील कुसळे यांना नेमबाजी संबंधित आहे आणि सचिन खिलारी हे गोळाफेकशी संबंधित आहेत. मुरलीकांत पेटकर हे कशा संबंधित आहे? तर हे जलतरपटू आहेत मुरलीकांत पेटकर. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात नुकतंच यांच्यावर म्हणजे चलचित्रपटसुद्धा आला होता. विद्यार्थी मित्रांनो, दीपाली देशपांडे यांचीसुद्धा नेमबाजी संबंधित चित्रपटसुद्धा आपल्या याच्यावर आलेला होता, लघुपट वगैरे काहीतरी आला होता, ते आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. तर मुरलीधरकांत पेटकर कसे जलतरपटू आहेत आणि दीपाली देशपांडे नेमबाजी आहे. हे जे आहेत कुसळे, स्वप्नील कुसळे यांचा स्टुडंट आहे विद्यार्थी मित्रांनो, दीपाली देशपांडे यांचा आहे. चला जाऊ आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटन प्रकल्पास सुरुवात झाली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये वैनगंगा नदीवर. तर काय उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक C मध्ये वैनगंगा नदीवर सुरू झाला आहे. तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जलपर्यटनाला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो. तसेच राज्यातील पहिला ॲक्वाफेस्ट जलपर्यटन महोत्सव कुठे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षातच ठेवायचं आहे.
तर काय प्रश्न आहे महत्त्वाचा हा, महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरुवात कोणत्या नदीवर? तर विद्यार्थी मित्रांचं आहे वैनगंगा नदी. कुठं? भंडारा जिल्ह्यातून. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. जागतिक ब्रेल दिन कोणता? विद्यार्थी मित्रांनो हा आजचाच महत्त्वाचा दिनविशेष प्रश्न आहे. तर जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचे आहे पॉईंट. तर त्यासोबत आपण आता जानेवारी महिन्यातली संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष बघूनच घेऊ एकदा. 1 जानेवारी हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो. तसेच 3 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन. तसेच 6 जानेवारी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. तसेच 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन. तसेच 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त. आणि 14 जानेवारी माजी सैनिक दिन. तसेच 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. 18 जानेवारी राज्य क्रीडा दिन. 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दिन. तसेच 23 जानेवारी पराक्रम दिवस. 14 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. तसेच 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन. 25 जानेवारीसुद्धा राष्ट्रीय मतदान दिन. तसेच 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. 26 जानेवारी तसेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन. आणि 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. तसेच 28 जानेवारीसुद्धा भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन. आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यातील दिनविशेष महत्त्वाचे लक्षातच ठेवायचे आहे आणि आपल्याला डेली रिव्हिजन होत असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात राहणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण डेली रिव्हिजन घेतोच याचं. चला विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे. नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. तर कोणत्या? अमेरिका देशामध्ये. कोणता व्हायरस आहे? तर नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोणतं? तर अमेरिका देशात. विद्यार्थी मित्रांनो आपले व्हायरस वगैरे आले तर विद्यार्थी मित्रांनो यावरती प्रश्न येतोच, त्यामुळे हा आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. पश्चिम बंगाल टीमने कोणत्या टीमचा पराभव करून संतोष ट्रॉफी 2024चा किताब जिंकला आहे? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. केरळ टीमचा पराभव करून कोण? तर पश्चिम बंगाल टीमने कोणता? संतोष ट्रॉफीचा किताब जिंकला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न खूप IMP आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचा आहे. IMPच आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? CRPF. तर CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये विपुल कुमार यांचे काय? तर CRPFचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचं आहे. आणि त्यांनी विद्यार्थी मित्रांनो अनिश दयाल विद्यार्थी मित्रांनो यांची जागा घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो कोणाची जागा घेतली आहे? तर अनिश दयाल यांची जागा घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचे आहे पॉईंट आपल्याला, आणि आपल्याला त्यामुळे हे पॉईंट इम्पॉर्टंट ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो एकदा आपण आता जानेवारी महिन्यातील परत एकदा दिनविशेष महत्त्वाचे बघून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो काय आहे? तर 1 जानेवारी हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 3 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन. तसेच 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. तसेच 6 जानेवारी हा जागतिक युद्धातील अनाथ दिन. आणि 6 जानेवारी पत्रकार दिन. तसेच 8 जानेवारी हा पृथ्वी परिभ्रमण दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानव तस्करी जागृती दिन. तसेच 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन. 14 जानेवारी माजी सैनिक दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन.
तसेच 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन, तर 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन, 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन, तर 23 जानेवारी पराक्रम दिन, 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन. तसेच 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन, 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन, 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन, 28 जानेवारी तसेच भारतीय वृत्तपत्र दिन, आणि 30 जानेवारी हा जागतिक कुष्ठरोग दिन, आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आपले महत्त्वाचे जानेवारीमधील दिनविशेष. विद्यार्थी मित्रांनो, अशाच डेली करण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट डेमधील नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.